नमस्कार. पुन्हा एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. नुकताच एक व्हिडिओ आपला तुम्ही बघितलेला असेल, ज्यावर आपण बैठकी संदर्भात बोललेलो आहोत. आता लगेच एक अपडेट आलेली आहे, जी महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 व महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबत शुद्धीपत्रक. आता या शुद्धीपत्रकामध्ये नेमकं काय आहे, हे आपण बोलणारच आहोत. पण हे कुठे आलेलं आहे, तर लक्षात घ्या, एम-पी-एस-सीची वेबसाईट आहे. त्यावर नुकतंच लेटेस्ट अपडेटमध्ये गेल्यानंतर व्ह्यू ऑलमध्ये पहिलंच त्यांनी टाकलेलं आहे. आता नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे, ते बघूया. कदाचित चुकून अपलोड झाला आहे की काय? हाही प्रश्न पडलेला आहे. दिनांक 8 डिसेंबर 2025 चा आहे. परंतु हे वेबसाईटवर आलेलं आहे. तुम्ही जर का नुकतंच जाऊन बघितलं, तर तुम्हाला दिसेल ते. कदाचित चुकून पडलं असेल, तर ते डिलीटही करतील इथून. तर त्यामध्ये महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 काय जे मागच्या शुद्धीपत्रकामध्ये होतं, तेच येथे मांडलेलं आहे. ज्यामध्ये तारखाही 4 जानेवारी 2026 आणि 11 जानेवारी 2026 ह्याच देण्यात आलेल्या आहे. म्हणजेच परवाची तारीख आणि 11 जानेवारीची तारीख याच दिवशी परीक्षा नियोजित करण्याचं म्हटलेलं आहे. त्यात मी मागील व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे, तर त्या व्हिडिओ माध्यमातून काही उमेदवारांना डाऊट निर्माण झालेला आहे. तर तुम्हाला सांगतो की ह्या बातम्या गुपित असतात. तरी मी तुम्हाला वरवर पद्धतीने सांगितलेलं आहे. आता त्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. आणि त्यात बातमीनंतर तुम्हाला आयोगाचं हे शुद्धीपत्रक बघायला भेटतंय. कदाचित आयोगाला सांगायचं असेल की परीक्षा ही नियोजित वेळेतच आहे. जरा मी पुन्हा स्क्रोल करतो, रिफ्रेश करतो. त्यावेळेस तुम्हाला दिसेल की पहिल्या याच्यावर लेटेस्ट अपडेटमध्ये नुकतंच आलेलं आहे. या अगोदर हे नव्हतं. मी अगोदरही चेक करत होतो. त्यानंतर पुन्हा चेक केलं, तर ही अपडेट आलेली आहे आणि जी की अजूनही वेबसाईटवर आहे. कदाचित चुकून झालेलं असेल किंवा तुम्हाला सांगायचं असेल की ज्या तारखेला परीक्षा नियोजित आहे, त्याच तारखेला परीक्षा होणार आहे. त्यामुळे परीक्षेची तारीख 4 जानेवारी आणि 11 जानेवारी आहे. तरी मी म्हटलेलो आहे, मागील व्हिडिओमध्ये म्हटलेलो आहे, की आजचा पूर्ण दिवस आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, जिल्हा केंद्रावरील परीक्षा उपकेंद्र, मतमोजणीचे ठिकाण यामधील कमी अंतर, लाउडस्पीकरचा आवाज, हे जे काही मागील 21 डिसेंबरची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली होती, त्यावर हे शुद्धीपत्रक त्यांनी जारी केलेलं होतं. परंतु आज पुन्हा त्यांनी वेबसाईटवर टाकलेलं आहे. नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे, ते त्यांनाच माहिती. असो, आजचा दिवस आहे. आज काहीतरी महत्त्वपूर्ण अपडेट येईल, याविषयी मी Telegramवर सांगितलेलं आहे. आणि एक महत्त्वपूर्ण अपडेट आली, की ती मी तुम्हाला YouTube चॅनलवर घेऊनच येईल. त्यामुळे आपल्या या नवीन YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. जुना YouTube चॅनल लवकरच तुमच्या भेटीला पुन्हा येईल. परंतु तोपर्यंत सर्व अपडेट तुम्हाला ह्याच चॅनलवर भेटतील, हेही लक्षात असू द्या. बघूया आपण पुढे होतंय काय? आणि मागील एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्हाला आपल्या चॅनलवर जाऊन बघायला भेटेल. आपल्या YouTube चॅनलवर. भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.